नमस्कार मित्रांनो, आपण आज परत सोडलेल्या आपल्या बकऱ्या या पाठीबद्दल सांगत होतो मी तुम्हाला. ही घेतलेली आहे, ही एक हा बोकड, ही एक लालपाट, ही काळी बकरी आणि ही एक लालपाट. यांचे पिल्ले तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दावेल. मित्रांनो, खूप सोपं आहे हो. नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय. काही नाही, नुसतं फिरावं लागतं. आता पावसाळा येईल, पावसाळ्यासाठी तुरीचं भूस, सोयाबीनचं भूस, मक्काचं भूस आणि मुरघास असं आपण बनवून ठेवलेलं आहे. हे 3 महिने घालवल्याच्या नंतर आपल्याला खूप काही यांना खाऊ घालता येईल, कारण की त्यावेळेस हिरवं गवत वगैरे असतं, हिरवा चारा असतो. आता तरी सध्या अंगावरती मस्त आहे, फक्त पावसाळ्यात थोडीशी अवकाळ होती यांची, कारण की सगळं पाणी वगैरे असतं आणि पाणी वगैरेमध्ये जनावरं नीट खात नाहीत. मित्रांनो, नोकरी सोडा, खरंच सांगतोय, नोकरी सोडा आणि बकऱ्या तुम्ही घ्यायलाच पाहिजे. जर तुम्ही शेती करताय तर तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कारण की याच्यामध्ये एवढं उत्पन्न आहे की तुम्ही असं वाटणार आहे नाही कधी दिवस गेलेत आणि एवढा पैसा कुठून जमा झाला. याला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, असा व्यवसाय. नाही म्हणता, एक जरी बकरी जर विकायला गेले आपण तर 12 ते 15 हजार रुपये मिळतात, आणि बोकड जर विकायला गेले आपण 9 महिने 1 वर्षाचा बोकड जर विकायला गेले तर 18 ते 20 हजार रुपये मिळतात. आता तुमच्याकडे भाव वेगळा असेल, पण आमच्याकडे हाच भाव आहे. आता ही काळी बकरी जर विकायला आता सध्या जर गेलो, कारण की ही 2 महिन्याची गाभण आहे, ही जर विकायला गेलो तर मी 17 ते 18 हजार रुपये घेऊन नक्कीच येईल. परंतु आपल्याला त्याचे झोपे बनवायचे आहेत. या झोप्यांमधून आपण तुम्हाला सांगणार आहे किती पैसे उरतात, काय उरतं. मित्रांनो, जीवनात काही जर करायचं असेल स्वतःचं, तर हा बिझनेस मस्त आहे. शेतीसोबत तर उत्तमच. आणि शेती सोडून करताय तर तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो, 2-2 हजाराची 3-3 हजाराची पिल्ले मिळतात. ती पिल्ले आणा, सुरुवातीला 10च आणा. त्यांना फक्त तुम्हाला 6 महिने सांभाळायचं आहे. 6 महिन्यामध्ये तुम्हाला ते इतकं कमवून देतील की तुम्ही त्या 10 पिल्ल्यांवरती 60 पिल्ले घेऊ शकता. परत त्या 60 पिल्लांना तुम्ही 6 महिने सांभाळा, परत त्यांना विका. असं करत करत मित्रांनो तुम्ही खूप कमवू शकता. आज माझ्याकडे एवढं आहे, पण 2 वर्षामध्ये खूप काही तर राहील. राणी, चाल चाल. आता यांना सुद्धा माझा लळा लागलेला आहे, कारण की मी आवाज दिला की लगेच निघतात माझ्या मागे. तर मित्रांनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.